नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज मध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी अड्ड्यात जातो तेव्हा एकच प्रश्न असतो माझ्यासमोर, बैलगाडा मालकांचं. आपण पाहू शकता आज उसाटणा अड्डा आणि आपण उसाटण्या अड्ड्यात आलेलो आहे आणि हा मला विषय घ्यायचाच होता. बोनिवली अड्ड्यात सुद्धा विषय झाला होता. जेव्हा आम्ही मुलाखती घेतो तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो. जे छोटे मोठे बैलगाडा असतात ते बोलतात की दादा, तुम्ही नेहमी मोठ्या बैलांचीच मुलाखत घेता, छोट्यांकडे कोणी बघत नाही. सो आपण या विषयावरती बोलणार आहे मित्रांनो. का असं होतं? पण मित्रांनो, असं नाही की आम्ही मोठ्या बैलांचीच मुलाखत घेतो, आम्ही छोट्या बैलांची सुद्धा मुलाखत घेत असतो. पण तेव्हा तुम्ही त्या मुलाखतीला व्ह्यूज देत नाही मित्रांनो. होतं काय, आम्ही जेव्हा मोठ्या बैलांची मुलाखत घेता, मोठ्या बैलांची संख्या किती आहे मित्रांनो? आपण एक गणित मांडूया. 100% आपल्या मुंबईमध्ये बैल आहेत असं समजूया आपण. त्याच्या टॉपची बोलणारी बैल किती आहेत टॉपची पळणारी मित्रांनो? आपण 10-20 नाही तर 30% आपण समजू टॉपची बैल आहेत. आणि ते 30% टॉपच्या बैलांची जेव्हा आम्ही मुलाखत घेतो तेव्हा जे छोटे बैल, म्हणजे छोटे नाही बोलतात पण जी चांगली बैल पण आहेत ती 70% मित्रांनो. मग जेव्हा आम्ही 30% बैलांची मुलाखत घेतो तेव्हा ते 70% पूर्णच्या पूर्ण त्या बैलांची मुलाखत पाहतात, 100% व्ह्यूज देतात. ते 30% तर पाहतात, म्हणजे 70%ची संख्या पण पाहते. मग जेव्हा आम्ही उलट जास्त बैलांची संख्या कुठे, जिथे 70% आहे तिथे जास्त आहे. मग जेव्हा आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेतो मग तेव्हा ते 70चे 70% का नाहीत? चला 70% व्ह्यूज बघायला नाहीत, ऍटलीस्ट 50% तरी व्ह्यूज द्या. पण त्या छोट्या बैलांच्या मुलाखतीला व्ह्यूज किती असतात? 3%, 5%. का? तुम्हीच जर बोलता जेव्हा छोट्या बैलांची मुलाखत घ्या, मग आम्ही जेव्हा छोट्या बैलांची मुलाखत घेतो ती 70% जे छोट्या बैलांचे मालक आहेत ते का ना मग दुसऱ्यांच्या छोट्या बैलांची मुलाखत पाहतात. त्यांना अपेक्षित असतं की आमच्या बैलांची मुलाखत घ्यावी आणि ती तुम्ही पाहावी. मग असेच जर एकमेकांच्या छोट्या बैलांची मुलाखत घेतली, व्ह्यूज दिले, तर कशाला हे मुंबईचे युट्यूब लोक मोठ्या बैलांच्या मुलाखतीसाठी धाव करतील? ते सुद्धा छोट्या बैलांची मुलाखत आवर्जून घेतील. आणि मित्रांनो, सर्व युट्यूबर्स छोट्या बैलांची सुद्धा मुलाखत घेतात आणि ते अपलोड करतात, पण त्यांना तुम्ही व्ह्यूजच देत नाही, मग ते कसे नजरेत येणार? सो मित्रांनो, व्ह्यूज द्या. त्याचा फायदा काय होईल मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो. जेव्हा आम्ही अड्ड्यात येतो, जेव्हा छोट्या बैलांना आम्ही दाखवतो, तेव्हा आम्ही एक प्रश्न करत जाऊ की दादा, तुमची साईड कोणती, त्याने आतापर्यंत त्याची कारकिर्दी काय, त्याच्याने काय होईल? तुम्ही जेव्हा मैदानात, आता उसाटणे अड्डा मैदान भरलाय, तर तुम्ही काय करता? पैरा बघायला जाता आणि कोणत्या साईडने धावतो, मग याने आधी काय कारकिर्दी केली. जर तुम्ही आमच्या छोट्या बैलांची मुलाखत बघितली ना, त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न आम्ही त्याला विचारू. मग जेव्हा तुम्ही अड्ड्यात याल ना, अरे दादानी मुलाखत घेतली या XYZ बैलाची आणि त्यांनी सांगितलं याची साईड ई आहे आणि याची कारकिर्दी आधी खूप भारी आहे, दादा पैरा लावू शकता का तुम्ही, दादा आज आपली शर्यत होईल का? म्हणजे ते तुम्हाला इझी पडेल. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही मोठ्या बैलांना तर सर्वांना माहितीच असतं आणि मोठे बैल कधीही मोस्ट ऑफ दी छोट्या बैलांसोबत नाही होत. ते म्हणजे पैरा चांगला शोधत असतात आणि त्यांचंही बरोबर आहे. म्हणून जेव्हा आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेत असतो मित्रांनो, ते आवर्जून पहा. आणि जर तुम्ही ते आवर्जून पाहिलं ना, तर मी सांगतो ना, जर 15-20 युट्यूबर्स असतील ना, तुम्हाला टाइम नाही भेटणार मुलाखत देण्यापासून छोट्या बैलांना. हा विनंती आहे की छोट्या बैलांची जेव्हा आम्ही मुलाखत घेतो ती तुम्ही टाका. त्याच्यात आम्ही जे प्रश्न विचारणार, तुम्हाला एक आयडिया तरी येईल, हा बैल कुठला आहे, याची कारकिर्दी काय, कसा बैल आहे, तर तो तुम्हाला त्याचं माहिती पडेल. म्हणून आम्ही आधीही टाकत होतो, यापुढेही टाकणार आहेत. आता बोनिवली अड्ड्यातली सुद्धा आम्ही बाकीची मुलाखत टाकली. किती व्ह्यूज भेटले? 1-2 हजार. आणि बाकीच्या 50,000 लाखापर्यंत व्ह्यूज देता तुम्ही. मग याला जिम्मेदार कोण? जेव्हा तुम्ही आमच्यावरती प्रश्न उठवता तर ते बघा, त्याच्या मागचं रिझन बघा. आता या अड्ड्यात सुद्धा मी छोट्या बैलांची मुलाखत घेणार आहे आणि नक्कीच तुम्ही त्याला व्ह्यूज द्याल, त्याच्याने तुम्हाला माहिती पडेल. आणि जर आमच्या प्रश्नामध्ये दिक्कत असेल तर आम्हाला सजेस्ट करा की अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही प्रश्न विचारत चला, आम्ही विचारू. ना की आमचा मनोबल तुम्ही खच्ची करा, उलट आम्हाला सपोर्ट करा की काय करायला पाहिजे, काय नाही करायला. आज युट्यूब मार्फतच तुम्हाला समजलं जाते की कोणती बैल कुठली आहेत, काय आहे, कसे आहेत. विषय हाच होता की छोट्या बैलांची मुलाखत का नाही घेत? आम्ही घेतो, तुम्ही व्ह्यूज द्या. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जेव्हा बोलता ना की सँडियन दादा यादव, चांग भलं किंवा शर्यत अड्डा किंवा असे खूप मोठे नामांकित आहे मैदान रिपोर्टर, तुम्ही जेव्हा त्यांच्याशी तुलना करताना मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ते खूप आधीपासून आहेत आणि त्यांचे विचार आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत. आम्ही यावर्षी या अड्ड्यात आलोय, सो आम्हाला नॉलेज थोडं कमी, आम्ही नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित करतोय. आणि कुठे चुकत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगत चला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या काही मुलाखती घेतो त्याच्यात काय अडचणी असेल तर ते लगेच आम्हाला त्याच्यात सुचवावी.
की कसं करायचं, कशा पद्धतीने करता येईल. आणि नक्कीच आम्ही प्रत्येकजण वेगवेगळा असतो, प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगळी असते, प्रत्येकाचं काम करण्याचा तरीका वेगळा असतो. आज आमच्या युट्यूबर्स मार्फतच तुम्हाला समजलं जातं मुंबईच्या अड्ड्याचं. मुंबईचे युट्यूबर्सच मुंबईमध्ये नसेल तर तुम्हाला कसं समजेल कुठे अड्डा, कशी शर्यत झाली, काय झाली. तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा, त्यांचे व्हिडिओज पहा मित्रांनो. खास करून मोठ्या बैलांचे सर्वच व्हिडिओज पाहतात. सो छोट्या बैलांची मुलाखत आम्ही घ्यायला रेडी आहेत, पण तुम्ही छोट्या बैलांची मुलाखत पाहायला रेडी व्हा, एवढंच माझं बोलणं आहे. याच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलणार नाही, कारण माझा विषय होता छोट्या बैलांची मुलाखत का घेत नाही तुम्ही सांगितलं होतं, तर त्याचं मी उत्तर दिलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ पाहत चला छोट्या बैलांचे सुद्धा, आणि तुमचे प्रश्न तिथे सॉल्व्ह होतील. आणि जेव्हा तुम्ही अड्ड्यामध्ये येता, जेव्हा पैरा बघायला जाता किंवा आज कोणासोबत शर्यत लावायला जातात, तुम्हाला इझी पडेल की कोणता बैल आपल्या बैलासोबत धावेल आणि कोणत्या बैलासोबत शर्यत करणं योग्य राहील, जेणेकरून तुमचा अड्ड्यात आल्याने तो वेळ वाचेल. सो मित्रांनो, नक्कीच खबरदारी घ्या. जेव्हा आम्ही छोटे व्हिडिओज टाकतात तेव्हा तुम्ही व्ह्यूज द्या. नक्कीच तुम्ही जे पडद्या आड आहेत ते पडद्याच्या बाहेर येणार, कारण की असंच होतं मित्रांनो. छोट्या बैलांच्या मुलाखतीकडे खूप जण दुर्लक्ष केलं जातं, हे सत्य आहे. त्याच्या मागचं कारण आहे की त्यांना एवढ्या लांब येऊन तुम्ही व्ह्यूज देत नाही, मग ते हतबल होतात आणि मग ते सहज मोठ्या बैलांकडे मुलाखतीसाठी जातात. जर तुम्ही व्ह्यूज दिले तर अरे तुम्हाला टाइम नाही भेटणार आणि तुमची बैल नजरे आड होते, ती नजरे पलीकडे म्हणजे लोकांच्या नजरेत येतील. तुम्ही एकदा करून बघा, व्ह्यूज द्या. प्रत्येकाच्या बैलाच्या मुलाखतीला व्ह्यूज द्या. नक्कीच तुमचा एक ना एक दिवस बैल पडद्या पुढे येईल. सो चला मित्रांनो, बाय. एवढंच बोलून मी माझा हा व्लॉग इथे संपवतो. आणि नक्कीच तुम्ही काव्य मधुराज व्लॉग आवडीने पाहता, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. सो चला आता भेटूया आपण पुढच्या तयारीसाठी. आता उसाडणारे कोणकोणती बैल येणार आहेत, काय येणार आहे ते आता आपण चॅनलमधून दाखवणार आहे आणि मुलाखती सुद्धा घेणार आहे. सो बाय.